श्रीहरी. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका आपल्या समाजाला प्रदान केली, त्या अशा ज्ञानेश्वर माऊलींचे पिता वडील विठ्ठलपंत यांचा संघर्ष आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिपर व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. यज्ञाचे अनुष्ठान सुरू होते. भव्य यज्ञमंडप उभा होता. वेगवेगळ्या धर्मस्थळांकडून वेदशास्त्र जाणणारे ऋत्विज मुद्दाम आमंत्रित केले होते. तीळ, तांदूळ, दर्भ, तूप इत्यादींची जय्यत तयारी सुरू होती. विचार खल होऊन यज्ञवेदी साकारली होती. यज्ञ समिधांचे ढीग जवळच्या अरण्यातून आणून रचले होते. पाकशाळेत भोजन सिद्धता सुरू होती. खाद्यपदार्थांचा सुगंध वायुलहरींबरोबर नासिकेत घुसून उदरापर्यंत जात होता. त्यामुळे खाण्याची आर्त वाढत होती. पाकशाळेजवळच भोजन मंडप उभा होता. यज्ञास प्रारंभ झाला. मंत्रघोषाने वातावरण दुमदुमले. दुपारी भोजनाची वेळ झाली. विप्रगण गावकरी आपापल्या रांगेत पाटावर बसून मिष्टान्नावर ताव मारू लागले. यज्ञासाठी समिधा आणणारे, स्वच्छता करणारे, घाम गाळून मंडप उभा करणारे अंत्यज, भिल्ल मात्र मंडपापासून दूर उभे. एक तरुण हे सारे पाहत होता. अन्न सेवन करण्याची खरी गरज ज्यांना आहे नेमके तेच त्यापासून दूर होते. त्यांच्या मनात विलक्षण चीड निर्माण झाली. त्याने या यज्ञ समारंभाचा प्रमुख धुंडाळून काढला. मोठ्या निर्धारी स्वरात म्हणाला, बाहेर कष्टाने भुकेली माणसं उभी आहेत. त्यांच्या अन्न व्यवस्थेचं काय? प्रमुखांच्या भुरकुटी उंचावल्या. तो म्हणाला, सर्व काम शिस्तबद्ध धर्मानुसार सुरू आहे. आधी ऋत्विज, पंडित, मग यजमान आणि त्यांची सांगाती, नंतर उर्वरित कर्मचारी आणि सेवक वर्ग, तदनंतर अन्य गावकरी आणि तदनंतर शेवटी भिल्ल निषाद अंत्यजांना अन्नदान करण्यात येईल. तो तरुण आणखीनच संतापला. या कष्टकऱ्यांना अन्नदान, तेही साऱ्या पंगती झाल्यावर? प्रमुख शांत स्वरात म्हणाला, होय, उर्वरित सर्व अन्न त्यांना यज्ञमंडपाबाहेर आणून दान करण्यात येईल. आपला काही आक्षेप? तो तरुण म्हणाला, अहो श्रेष्ठी, आपल्या बोलण्यानं मला केवळ अचंबा वाटत नाही तर क्रोध येत आहे. यांनी रानावनात फिरून होमासाठी काष्ट, पत्री, फळं आणली. धान्याची ओझी वाहून आणली. तेला तुपाचे हंडे डोक्यावरून वाहिले. खऱ्या यज्ञाची पूर्ण पूर्वतयारी यांनीच केली आणि यांनाच भुकेनं अन्नाची प्रतीक्षा करत तिष्ठत ठेवायचं? यावर तो प्रमुख उपहासाने म्हणाला, मोठे करुणासागर दिसता आपण. ते शूद्र आहेत याची आपणास कल्पना आहे ना? तरुणाकडे या उपहासालाही उत्तर होते. त्यांनी आणलेली काष्ट, धान्य, तेल, तूप इत्यादी व्यवस्था कशी चालली आपल्याला? यावर तो प्रमुख म्हणाला, मोठे विद्वान दिसता आपण. उच्चारावरून वाटतं आपण ब्राह्मण असावेत. आणि तरी आपण जाणत नाही की तुलसी पत्रांनी अभिमंत्रित जल शिंपडल्यावर या वस्तू शुद्ध होतात? यावर तो तरुण म्हणाला, मग याच न्यायानं या बाहेर उभ्या असलेल्या लोकांवरही जल शिंपडा आणि त्यांना सर्वांसमवेत भोजनास बसवा. प्रमुख त्रासिक स्वरात म्हणाला, आपल्याबरोबर वाद घालण्यास मला सवड नाही. आपण भोजनास बसणार असाल तर बसा. प्रमुख तरुणाच्या उत्तराची अपेक्षा न करता निघून गेला. तरुण संतापून म्हणाला, भोजन? क्षुधा तृष्णा तर पशुपक्षीही शमवतात. त्याहून सर्वस्वी निराळा माणूस. त्याच्या ठाई क्षुधा तृष्णेशिवाय दया, करुणा, शांती, परोपकार निर्माण होण्यासाठी ईश्वरानं त्या माणसाला दिली बुद्धी. वेद, उपनिषद, शास्त्रांची निर्मिती ही विश्वकल्याणासाठीच. सर्वे अत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा महामंत्र ही सर्वांचं मंगल व्हावं म्हणूनच. या सर्वात जातीभेद कुठं आला? हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा भेदभाव कुठं आहे? तो तरुण त्या मंडपाबाहेर अंत्यजाकडे आला. त्यांनाही त्यांची बाजू घेऊन मांडणारा तरुण आपला वाटू लागला होता. चला, यांचं अन्न नको, यांची भिक्षा नको. 4 घरी कोटा सीधा मागू. मी उत्तम पाक करतो. तळ्यातलं निर्मळ जल आणि 3 दगडांची गगनछताखालची चूल. आनंदानं जीव. अंत्यजिकही वरले. त्यांना या तरुणाचे अप्रूप वाटले. त्यांच्या मनात प्रथमच स्वाभिमानाची ज्योत निर्माण झाली. चालता चालता ते या तरुणाचे स्वतःशीच असणारे प्रकट बोलणे ऐकू लागले. त्यांच्या मुखातून वेदांत सोप्या भाषेत व्यक्त होता. ईश्वरानं किती पशु आणि किती पक्षी निर्माण केले.
कीटकापासून हत्तीपर्यंतच्या आकाराचे. कोणी पाण्यात विहार करावा तर कोणी आकाशात भरारी मारावी. कोणी जमिनीवर नाचावं, बागडावं. वनस्पती वृक्षांपासून माणसापर्यंत सुंदर आणि अथांग विश्व निर्माण केलं. यात विविधता खूप, पण चैतन्याचं एकमेव तत्व. त्यात भेदभाव नाही. तो जर भेदभाव करत नाही तर आपण भेदभाव करणारे कोण? दैत्याचा पुत्र प्रल्हाद, त्याच्या रक्षणार्थ तो ईश्वर नरसिंह रूप घेऊन स्तंभातून प्रकटला. रामावतारात तर त्याची वानराशी मैत्री होती. कृष्णावतारात तर तो साऱ्या गोकुळाचा सखा होता. देवानं जातपात मानली नाही, मग आपण कोण? देवनिर्मित वृक्ष नद्या भेदभाव मानत नाहीत, मग आपण कोण? नाही, हा धर्म नाही, ही संस्कृती नाही, हे अहंकारानं भरलेलं कर्मकांड आहे, निव्वळ कर्मकांड. भिक्षा मागून सिधा गोळा केला. शेताच्या काठावरून भाजीपाला आला. भिल्लांनी कोरडे सरपण आणले, मीठ मिरची आणली. अंत्यजांनी आपल्या झोपडीतून मातीची भांडी आणली. 3 दगडांची चूल मांडली गेली. गोल गोल भाकरी, कालवण, भात तयार झाला. वास नाकात घुसला. तोवर भिल्लांनी पानांना काटक्यांनी जोडून पत्रावळी तयार केल्या. द्रोण बांधली. 3च पदार्थ, पण घास प्रेमाचे, स्नेहाचे होते. गोलाकार पंगत बसली. देवाला नमस्कार करून सारे एकत्र जेवले, तृप्त झाले. ही तृप्ती आगळिकच होती. इथे जठराग्नीबरोबर मनही तृप्त झाले होते. यज्ञाच्या पूर्णाहुतीचा दिवस. आज यज्ञात बोकडाला बळी द्यायचे होते. त्याला भरपूर पौष्टिक खाद्य देऊन धष्टपुष्ट केले होते. गंध, माळा, गुलाल, रेशमी वस्त्र घालून त्याला बळी देण्यासाठी तयार ठेवले होते. त्या विचाराला ही माणसे आपल्यावर इतके प्रेम का करता आहेत हे कळत नव्हते. विप्रगणांचा सामूहिक मंत्रघोष सुरू होता. होता होता मंत्रघोषाचा स्वर उंचावला. उच्चारणाचा वेग वाढला. तो अज म्हणजेच बोकड धरून यज्ञवेदीजवळ नेला जात असताना परत तोच तरुण वेगाने पुढे सरसावला. थांबा, हा धर्म नाही, हा जीवही ईश्वरानंच निर्माण केलेला आहे. याचा बळी देऊन तुम्ही महापाप करत आहात. मी याला बळी देऊ देणार नाही. यज्ञात बळी देण्याची पूर्वीपासून प्रथा आहे. पूर्वी तरी ही प्रथा कोणी पाडली? तुम्ही आम्ही माणसांनीच. पूर्वपरंपराच जपायची असेल तर धान्याच्या पिठाचा पशु करून त्याचं हवन करा. बळी सजीव प्राण्याचा द्यायचा आहे. निर्जीव प्राण्याचे हवन शास्त्रमान्य नाही. सजीव प्राणीच हवा असेल तर माझा बळी द्या, मी तयार आहे. हा संवाद सुरू असताना यज्ञवेदीजवळचे ऋत्विज घाईघाईनं आले. हवन मुहूर्त टळून उपयोग नाही. चला, वेळ का चाललाय? या तरुणाचा त्यात व्यत्यय आला आहे म्हटल्यावर त्याच्याशी वाद काय घालत बसलात? 4 रट्टे हाणून मंडपाबाहेर फेकून दे त्याला. मग त्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारत फरफटत मंडपाबाहेर जोरात ढकलून देण्यात आले. ढोपरे फुटली. 1-2 ठिकाणी खरचटले. शरीर माराने ठणकू लागले. पण शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक खेद जास्त होते. देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर पापाचार सुरू आहे. दंभ, अहंकार याने भरलेले लोक चुकीच्या मार्गाने समाज नेत आहेत. तो तरुण उठला. हातपाय ठसठसत होते. वस्त्रावरची धूळ झटकली. उपरण्याने तोंड पुसले. सावरून तो ते ठिकाण सोडून पुढे निघाला. यज्ञासाठी जमलेले लोक आपसात विचारत होते, कोण हा तरुण? नाव काय याचं? हा कुठला? हा विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी. हा आपेगावचा. हे आपेगाव पैठणपासून 4 कोसावर गोदावरीच्या उत्तरेच्या काठी आहे. हे कुलकर्णी माध्यमदीन शाखेचे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण. कुलकर्णी पदवृत्ती यांच्याकडे पूर्वपार चालत आलेली. शालिवाहन शके 1060च्या सुमारास हरिहरपंत कुलकर्णी आपेगावी कुलकर्ण बघत होते. त्यांना 2 पुत्र आणि 1 कन्या. थोरला रामचंद्र, धाकटा केशवपंत, कन्या मोहनाबाई. केशवपंत उपनयन झाल्यावर वर्षभरातच अकाली निजधामी गेली. कन्या मोहनाबाई उपवर झाल्यावर तिचा विवाह देवगडचे नरहरपंत माचवे यांच्या पुत्रासंगे झाला. हरिहरपंताकडून कुलकर्ण रामचंद्राकडे आले. रामचंद्राकडून ते पद त्यांचा पुत्र गोपाळपंताकडे आले. गोपाळपंतांचे पुत्र त्र्यंबकपंत. हे त्र्यंबकपंत मात्र मोठे कर्तबगार होते. उपनयन संस्कारानंतर त्र्यंबकपंतांनी देवगडावर जाऊन वेदशास्त्र अध्ययन केले. नंतर ते तत्कालीन राजे देवगडकर जाधव यांची सेवा करू लागले. राजाज्ञेप्रमाणे त्यांनी बीड देशाच्या देशाधिकाऱ्यांचे काम केले. हे काम त्यांनी 5 वर्ष केले. त्यातील 3 वर्ष दुष्काळ पडला. पण हे त्र्यंबकपंतांनी मुक्त हस्ताने दुष्काळग्रस्तांच्या मुखी घास घातला. अनेकांचे प्राण वाचवले. पुढे उत्तर काळात त्र्यंबकपंतांवर गोरक्षनाथांची कृपावृष्टी झाली. भगवत चिंतनात ते रममान होऊ लागले.
त्र्यंबकपंतांना गोविंदपंत आणि हरिपंत असे 2 पुत्र. यापैकी हरिपंत सैन्यातच सामील झाले. शत्रूशी 2 हात करता करता त्यांना वीरमरण आले. पुत्राच्या अकाली मृत्यूने त्र्यंबकपंत अंतर्मुख झाले. त्यांना राजसेवा आणि गृहस्थाश्रमाचा वेट आला. गोरक्षनाथ भ्रमण करत आपेगावी आले. त्र्यंबकपंतांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. उत्तरवयी हे हरिभक्तीत रंगून गेले. त्यांची आपेगावात समाधी आहे. त्र्यंबकपंतांचे पुत्र गोविंदपंत, त्यांची पत्नी नीराबाई. गोविंदपंत गायत्रीची उपासना करत असत. गोविंदपंत आणि नीराबाई यांना गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ यांनी ब्रह्मोपदेश केला. गहिनीनाथांनी आपल्या झोळीतून रक्षा काढली. ती रक्षा पाण्यात टाकून ते पाणी नीराबाईंना पिण्यास दिले. या प्रसादाने त्यांना जो पुत्र झाला तो विठ्ठलपंत. बैसोनी एकांती गुरुगम्य गोष्टी, वेदांत परिपाठी शास्त्रबोध, नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण, उमेसी जे ज्ञान शिव सांगे, तेची सच्चिदानंद साकार जीव प्राण, शरीर जाय क्षीण जया परी, तेची हे सर्व विठोबाचे नाम, निरायेस प्रेम गहिनी नाथी, बैसलिया दोघे भ्रतार वल्लभे, उदरींच्या गर्भे तेची ध्यान, भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत, विठ्ठल आवडी ठेविले नाम, निरायेस प्रेम गहिनी नाथी. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी.